तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डीटी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाचा अभ्यास बोर्डाच्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने करावा त्याबद्दल माहिती बघितली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश या विषयाबद्दल माहिती बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक व शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा. आता बघा, इंग्लिश सारखा विषय. बरेचसे विद्यार्थी इंग्लिश या विषयाला खूप अवघड विषय मानतात. कारण इंग्लिश म्हटलं की ह्या विषयामध्ये कुठल्या गोष्टी अभ्यासायच्या, कुठल्या गोष्टी पाठांतर करायच्या आणि कुठल्या गोष्टी समजून घ्यायच्या, या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी इंग्लिश या विषयाकडे दुर्लक्ष करतात. पण बघा, इंग्लिश असा एकमेव सब्जेक्ट आहे की ज्या विषयामध्ये तुम्ही कमीत कमी अभ्यास करून जास्तीत जास्त गुण हे मिळू शकतात. ते कशा पद्धतीने ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर बघा, आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनात इंग्लिश विषयाची जी काही भीती आहे ती सर्व भीती ही दूर होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमचा इंग्लिश या विषयाचा पेपर एकूण 80 मार्क्सचा असतो आणि 3 तासाची वेळ तुम्हाला बोर्डाकडून दिली जाते. तुम्हाला 3 तासामध्ये 80 गुणांचा पेपर हा लिहायचा असतो. हा पेपर एकूण 5 सेक्शनमध्ये डिवाइड केला असतो, ज्यामध्ये तुमचा पहिला सेक्शन असतो लँग्वेज स्टडीचा. आता बघा, लँग्वेज स्टडी म्हणजे काय? लँग्वेज स्टडीसाठी तुम्हाला पुस्तकातनं काही अभ्यासायचं आहे का? तर नाही. लँग्वेज स्टडीमध्ये अगदी सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. या प्रश्नांची फक्त तुम्हाला प्रॅक्टिस करायची असते. आता बघा, प्रश्न कशा पद्धतीने असतात. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी. टोटल 10 मार्क्सचे प्रश्न तुम्हाला लँग्वेज स्टडीवरती विचारले जातात. म्हणजे 10 गुणांसाठी हा तुमचा सेक्शन असतो. यामध्ये तुम्हाला 2 सब क्वेश्चन विचारले जातात, ज्यामध्ये तुमचा पहिला सब क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 1A. यामध्ये डू ॲज डायरेक्टेड अशी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिली जाते. या प्रश्नामध्ये तुम्हाला एकूण 4 प्रश्न हे सॉल्व्ह करायचे असतात. तुम्हाला एकूण 6 प्रश्न दिले जातात. 6 पैकी कुठलेही 4 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असतो. म्हणजे तुम्हाला 4 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 8 गुण हे दिले जातात. आता बघा, प्रश्न कशा पद्धतीने असतात. यामध्ये पहिला सब क्वेश्चन असतो तुम्हाला कंप्लीट द वर्ड युजिंग अ प्रॉपर लेटर. यामध्ये तुम्हाला 4 शब्द दिले जातात. त्या शब्दांमध्ये काही लेटर हे मिसिंग असतात. तुम्हाला करेक्ट लेटर हे फिल करायचं असतं आणि हा प्रश्न तुमचा 2 गुणांसाठी असतो. अगदी सोपा हा प्रश्न असतो. त्यानंतर बघा, दुसरा सब क्वेश्चन असतो पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. तुम्हाला 4 वर्ड्स दिले जातात. ते 4 वर्ड्स तुम्हाला योग्य अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये अरेंज करायचे असतात. हा देखील प्रश्न तुमचा 2 गुणांसाठी असतो. यानंतर बघा, तिसरा सब क्वेश्चन असतो पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्स. यामध्ये तुम्हाला टेक्स्टबुक मधलं एक सेंटेन्स दिलं जातं. त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला योग्य पंक्च्युएशन मार्क्स यूज करून ते सेंटेन्स रिराईट तुम्हाला करायचं असतं. हा देखील प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी असतो. त्यानंतर बघा, चौथा प्रश्न असतो तुम्हाला मेक अ न्यू वर्ड्स. तुम्हाला 7 ते 8 कॅरेक्टर असलेला एक वर्ड दिला जातो. त्या वर्ड मधील लेटरचा यूज करून तुम्हाला छोटे छोटे 2 शब्द हे तयार करायचे असतात. हा देखील प्रश्न तुम्हाला 2 गुणांसाठी असतो. यानंतर बघा, 5वा सब क्वेश्चन असतो. या प्रश्न प्रकारामध्ये तुम्हाला रिलेटेड वर्ड्स हे लिहायचे असतात. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला एक वर्ड दिला असेल. आपण उदाहरणार्थ बघू. तुम्हाला स्टुडंट हा वर्ड दिलेला आहे. स्टुडंटशी रिलेटेड तुम्हाला 4 शब्द हे लिहायचे असतात. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला ट्री हा वर्ड लिहिलेला आहे. त्या ट्री वर्डसाठी तुम्हाला 4 रिलेटेड वर्ड्स हे लिहायचे असतात. तुम्ही लिहू शकता टॉल, ग्रीन अशा पद्धतीने तुम्हाला रिलेटेड वर्ड्स हे लिहायचे असतात. हा देखील प्रश्न तुमचा 2 गुणांसाठी असतो. त्यानंतर 6वा सब क्वेश्चन असतो. यामध्ये तुम्हाला कंप्लीट द वर्ड चेन अशी इन्स्ट्रक्शन दिली जाते. यामध्ये तुम्हाला एक वर्ड दिला असतो. त्या वर्डचा एंडिंग लेटरने सुरू होणारा तुम्हाला नवीन शब्द तुम्हाला तयार करायचा असतो. असे एकूण 4 वर्ड्सची तुम्हाला वर्ड चेन ही क्रिएट करायची असते. हा देखील प्रश्न तुमचा 2 गुणांसाठी असतो. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर 1A मध्ये 6 सब क्वेश्चन दिले जातात. 6 सब क्वेश्चन पैकी कुठलेही 4 सब क्वेश्चन तुम्हाला 8 मार्क्ससाठी सॉल्व्ह करायचे असतात. यानंतर बघा, सेक्शन 1 मध्ये तुम्हाला दुसरा सब क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 1B. यामध्ये देखील तुम्हाला डू ॲज डायरेक्टेड अशी इन्स्ट्रक्शन दिली जाते. यामध्ये तुम्हाला एनी 2 सब क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे असतात. हा ओव्हरऑल प्रश्न तुमच्या 2 मार्क्ससाठी असतो. म्हणजे एक क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 1 गुण हा दिला जातो. यामध्ये बघा, तुम्हाला 3 सब क्वेश्चन दिले जातात. 3 पैकी कुठलेही 2 सब क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. यामध्ये बघा, पहिला सब क्वेश्चन असतो मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग अ गिव्हन फ्रेज. तुम्हाला एक फ्रेज दिली असणार आहे. त्या फ्रेजचा उपयोग करून तुम्हाला अर्थपूर्ण वाक्य हे तयार करायचं असतं. हा देखील प्रश्न तुमचा 1 गुणासाठी असतो. त्यानंतर दुसरा प्रश्न असतो तुम्हाला ॲड अ क्लॉज टू एक्सपांड द गिव्हन सेंटेन्स. तुम्हाला एक छोटंसं सेंटेन्स दिलं असणार आहे. त्या सेंटेन्समध्ये तुम्हाला दुसरा क्लॉज ॲड करून ते मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं असतं. हा देखील प्रश्न तुम्हाला 1 गुणासाठी विचारला जातो. त्यानंतर तिसरा सब क्वेश्चन असतो ॲड प्रेफिक्स ऑर सफिक्स टू द गिव्हन वर्ड. तुम्हाला एक शब्द दिला असेल. त्या शब्दाला तुम्हाला प्रेफिक्स किंवा सफिक्स ॲड करून तुम्हाला मिनिंगफुल वर्ड तुम्हाला तयार करायचा असतो. असे 2 प्रश्न तुम्हाला हाफ मार्क्ससाठी दिले जातात. हा देखील प्रश्न तुमचा 1 मार्क्ससाठी असतो.
तर बघा अशा पद्धतीने सेक्शन 1 लँग्वेज स्टडी तुम्हाला 10 मार्कसाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. आता बघा हे जे प्रश्न असतात खूप सोपे असतात. फक्त ह्या प्रश्नांसाठी तुम्हाला प्रॅक्टिसही करायची असते. यानंतर बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेतला दुसरा सेक्शन असतो टेक्स्चुअल पॅसेजचा. आता बघा टेक्स्चुअल पॅसेज म्हणजे काय? तर बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जे काही चॅप्टर्स तुम्ही अभ्यासलेले आहेत, त्या चॅप्टर्सपैकी कुठल्यातरी एका चॅप्टरचा छोटासा पॅसेज तुम्हाला परीक्षेमध्ये किंवा प्रश्नपत्रिकेमध्ये दिला असतो आणि त्या पॅसेजवर आधारित प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. जसं तुम्ही मराठीमध्ये उतारे सॉल्व्ह करतात, तसंच तुम्हाला इंग्लिशमध्ये देखील करायचं असतं. आता बघा प्रश्न कशा पद्धतीने असतात, तुम्हाला टेक्स्टबुकमधनं काही पाठांतर करायचं असतं का? तर नाही. तुम्हाला एक सिंपल पॅसेज दिलेला असणार आहे. त्या पॅसेज खाली हे फिक्स क्वेश्चन असतात किंवा फिक्स क्वेश्चन टाइप्स असतात. ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे असतात. तुम्हाला टेक्स्टबुकमधनं कुठलंही पाठांतर करायची गरज नसते. फक्त बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये जेवढे चॅप्टर्स दिलेले आहेत, ते सर्व चॅप्टर्स तुम्हाला 5 ते 6 वेळा डीपली रीड करायचे असणार आहेत. जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करताना ईझी होणार आहे. आता बघा प्रश्न कशा पद्धतीने असतात. सेक्शन 2 टेक्स्चुअल पॅसेज हा सेक्शन तुम्हाला 20 मार्क्ससाठी विचारला जातो. यामध्ये तुम्हाला 2 सब क्वेश्चन विचारले जातात. ज्यामध्ये पहिला सब क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 2A रीड द गिव्हन पॅसेज अँड सॉल्व्ह. हा प्रश्न तुम्हाला 10 गुणांसाठी असतो. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 5 सब क्वेश्चन विचारले जातात. ज्यामध्ये पहिला सब क्वेश्चन असतो A1 फिल इन द ब्लँक्स किंवा ट्रू आणि फॉल्स साठी हा तुमचा क्वेश्चन असणार आहे. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला 4 सेंटेन्स फिल इन द ब्लँकसाठी किंवा 4 सेंटेन्स ट्रू आणि फॉल्ससाठी विचारले जातात. हा प्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये असणार आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न असणार आहे क्वेश्चन नंबर A2 कंप्लीट द वेब. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर A3 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला व्होकॅब्युलरीवरती. यामध्ये तुम्हाला सिनोनिम्स, अँटोनिम्स किंवा रायमिंग वर्ड्स असे सोपे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. हा देखील प्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे. त्यानंतर तुम्हाला A4 क्वेश्चन असणार आहे ग्रामरवरती. आता बघा ग्रामरमध्ये कुठले टॉपिक्स तुम्हाला क्लास 10th मध्ये अभ्यासायचे आहेत. तर बघा ग्रामरमध्ये तुम्हाला टेन्सेस, ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, त्यानंतर ॲड अ क्वेश्चन टॅग अँड फ्रेम WH क्वेश्चन असे 4 टॉपिक्स आहेत जे तुम्हाला ग्रामरमध्ये विचारले जातात. तर बघा ग्रामरमध्ये पण तुम्हाला A4 क्वेश्चन हा तुमचा 2 मार्क्ससाठी असणार आहे. यानंतर A5 क्वेश्चन असणार आहे अँसर इन युअर ओन वर्ड्स. हा देखील प्रश्न तुम्हाला 2 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये बघा जसं तुम्ही मराठीमध्ये स्वमत लिहितात तसाच प्रश्न तुम्हाला इंग्लिशमध्ये सॉल्व्ह करायचा असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला सेक्शन नंबर 2 मध्ये क्वेश्चन नंबर 2A हा विचारला जातो. एकूण 10 मार्क्ससाठी हा तुमचा क्वेश्चन असतो. यानंतर बघा सेक्शन 2 मध्ये तुमचा दुसरा सब क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 2B. हा देखील प्रश्न वरील प्रश्न प्रकारासारखाच असतो. यामध्ये फक्त तुमचा पॅसेज हा चेंज होतो. खालील सर्व प्रश्न हे तुमचे सेम असतात. हा देखील प्रश्न तुमचा 10 मार्क्ससाठी असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुमचा सेक्शन 2 असणार आहे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. यानंतर बघा तुम्हाला तिसरा सेक्शन असणार आहे पोएट्री सेक्शन. आता बघा पोएट्री सेक्शन म्हणजे काय? तर बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ज्या काही कविता दिलेल्या आहेत किंवा ज्या काही पोएम्स दिलेल्या आहेत त्या पोएम्सशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला ह्या सेक्शनमध्ये विचारले जातात. आता बघा तुम्हाला करायचं काय? तुम्हाला अभ्यास करताना सर्व पोएम्स आणि त्यांचं ॲप्रिसिएशन हे अभ्यासायचं असणार आहे. आता बघा तुम्हाला प्रश्न कशा पद्धतीने असतात. तर बघा सेक्शन 3 पोएट्री सेक्शन हा सेक्शन तुम्हाला 10 मार्क्ससाठी असतो. यामध्ये पण तुम्हाला 2 सब क्वेश्चन विचारले जातात. ज्यामध्ये पहिला सब क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 3A रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड डू द ॲक्टिव्हिटीज अशी इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिली जाते. हा क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी असतो. यामध्ये तुम्हाला एक पोएम दिली असते आणि त्या पोएमशी रिलेटेड तुम्हाला 5 मार्क्सचे क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे असतात. आता बघा क्वेश्चन कशा पद्धतीने असतात. तुम्हाला यामध्ये 3 सब क्वेश्चन विचारले जातात. ज्यामध्ये पहिला सब क्वेश्चन असतो A1. यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँकशी रिलेटेड क्वेश्चन हे विचारले जातात. हा क्वेश्चन तुमचा 2 मार्क्ससाठी असतो. त्यानंतर तुमचा दुसरा सब क्वेश्चन असतो कंप्लीट द वेब. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारला जातो. त्यानंतर A3 क्वेश्चन असतो तुम्हाला व्होकॅब्युलरीवरती. हा क्वेश्चन तुमचा 1 मार्क्ससाठी असतो. यामध्ये मोस्टली तुम्हाला रायमिंग वर्ड्स हे विचारले जातात. अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर 3A असणार आहे. यानंतर बघा सेक्शन 3 मध्ये तुमचा दुसरा सब क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 3B. यामध्ये बघा तुम्हाला ॲप्रिसिएशन हे विचारलं जातं. तुम्हाला एक पोएम दिली जाते. त्या पोएमचं ॲप्रिसिएशन तुम्हाला लिहायचं असतं. आता बघा ॲप्रिसिएशन म्हणजे काय? तर बघा ॲप्रिसिएशन कशा पद्धतीने लिहितात हे मी तुम्हाला सांगतो. ॲप्रिसिएशन लिहिण्यासाठी तुम्हाला 5 मार्क्स असणार आहे. तर बघा ॲप्रिसिएशन कशा पद्धतीने लिहायचं? तुम्हाला जी पोएम दिलेली आहे त्या पोएमचं तुम्हाला टायटल सर्वात प्रथम लिहायचं आहे. ते तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिलेलं असणार आहे. त्यानंतर सेकंड तुम्हाला पोएमचे पोएट हे लिहायचे असणार आहेत. हे पण तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेलं असणार आहे. त्यानंतर त्या पोएमची राईम स्कीम तुम्हाला फाइंड आउट करायची आहे आणि ती तुम्हाला 1 मार्क्ससाठी लिहायची असणार आहे. त्यानंतर बघा फिगर ऑफ स्पीच. त्या पोएममध्ये कुठली फिगर ऑफ स्पीच वापरलेली आहे तुम्हाला कुठलीही एक फिगर ऑफ स्पीच 1 मार्क्ससाठी लिहायची असणार आहे. आणि शेवटी तुम्हाला त्या पोएमची थीम किंवा आपण सेंट्रल आयडिया असं म्हणतो ते तुम्हाला 2 मार्क्ससाठी लिहायचं असणार आहे.
तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला ॲप्रिसिएशन हे लिहायचं असणार आहे. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ॲप्रिसिएशन कशा पद्धतीने लिहावं यामध्ये अडचण येते. यासाठी आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड केला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लास 10 इंग्लिशच्या टेक्स्टबुकमध्ये ज्या काही कविता तुम्हाला दिलेल्या आहेत, त्या प्रत्येक कवितेचं ॲप्रिसिएशन तुम्हाला इझिली पाठ होईल किंवा लर्न होईल अशा फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला प्रोव्हाईड केलेले आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल असणार आहे आणि त्याची पीडीएफ देखील तुम्ही WhatsApp चॅनल थ्रू ॲक्सेस करू शकता. तर बघा तुम्हाला ॲप्रिसिएशन लिहायचं असणार आहे 5 मार्क्ससाठी आणि क्वेश्चन नंबर 3A असणार आहे तुम्हाला 5 मार्क्ससाठी. असं एकूण 10 मार्क्ससाठी तुमचा पोएट्री सेक्शन असणार आहे. यानंतर बघा तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुमचा फोर्थ सेक्शन असणार आहे तुम्हाला नॉन टेक्स्चुअल पॅसेजचा. आता बघा नॉन टेक्स्चुअल पॅसेज म्हणजे काय? तर बघा तुमच्या टेक्स्टबुकच्या बाहेरचा एक छोटासा पॅसेज तुम्हाला परीक्षेत दिला जाणार आहे आणि त्यावर आधारित तुम्हाला टेक्स्चुअल पॅसेज सारखे क्वेश्चन हे सॉल्व्ह करायचे असणार आहे. तर बघा हा सेक्शन एकूण 15 मार्क्ससाठीचा असतो. यामध्ये पण तुम्हाला 2 सब क्वेश्चन विचारले जातात. ज्यामध्ये पहिला सब क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 4A. यामध्ये रीड द गिव्हन पॅसेज अँड सॉल्व्ह अशी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिली जाते. हा क्वेश्चन तुम्हाला 10 मार्क्ससाठी असतो. तर बघा ह्या क्वेश्चनमध्ये जसं तुम्ही टेक्स्चुअल पॅसेजवरती क्वेश्चन सॉल्व्ह केले तसेच क्वेश्चन तुम्हाला ह्या प्रश्नामध्ये देखील सॉल्व्ह करायचे असतात. यामध्ये पण तुम्हाला 5 सब क्वेश्चन विचारले जातात. ज्यामध्ये A1, A2, A3, A4 आणि A5 असे 5 क्वेश्चन असणार आहेत. हे प्रत्येक क्वेश्चनला तुम्हाला 2 मार्क्स असणार आहेत आणि अशा पद्धतीने 10 मार्क्ससाठी तुम्हाला नॉन टेक्स्चुअल पॅसेजवरती क्वेश्चन नंबर 4A हा विचारला जातो. यानंतर बघा ह्या सेक्शनमध्ये तुमचा दुसरा सब क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 4B. हा क्वेश्चन तुम्हाला समरी रायटिंगसाठी दिला जातो. तर बघा तुम्हाला जो नॉन टेक्स्चुअल पॅसेज प्रोव्हाइड केलेला आहे त्या नॉन टेक्स्चुअल पॅसेजची तुम्हाला समरी ही लिहायची असते. मिनिमम तुम्हाला 9 ते 10 ओळींमध्ये ही समरी लिहायची असते. जसं तुम्ही मराठीमध्ये सारांश लेखन करतात त्याच पद्धतीने तुम्हाला समरी रायटिंग ही करायची असणार आहे. तर बघा 5 मार्क्ससाठी हा तुमचा क्वेश्चन असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला सेक्शन 4 तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाईल. यानंतर बघा तुमच्या क्वेश्चन पेपर मधला शेवटचा सेक्शन असतो सेक्शन 5 रायटिंग स्किल्स. हा सेक्शन 25 मार्क्ससाठी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जातो. या सेक्शनमध्ये तुम्हाला 3 क्वेश्चन हे विचारले जातात. ज्यामध्ये तुमचा पहिला क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 5 सॉल्व्ह द फॉलोइंग ऍक्टिव्हिटीज. हा क्वेश्चन तुम्हाला 10 मार्क्ससाठी दिला जातो. यामध्ये पण तुम्हाला 2 सब क्वेश्चन असतात 5 मार्क्ससाठी. यामध्ये तुमचा पहिला सब क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 5A. यामध्ये तुम्हाला लेटर रायटिंग ही करायची असते. यामध्ये पण तुम्हाला एनी वन लेटर हे सॉल्व्ह करायचं असतं. म्हणजेच बघा तुम्हाला फॉर्मल लेटर किंवा इनफॉर्मल लेटर या दोन्ही लेटरपैकी एक लेटर तुम्हाला 5 मार्क्ससाठी हे सॉल्व्ह करायचे असणार आहे. यानंतर बघा क्वेश्चन नंबर 5B असणार आहे तुम्हाला सॉल्व्ह द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. यामध्ये पण तुम्हाला एनी वन म्हणजे 2 सब क्वेश्चन पैकी कुठलाही एक सब क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी सॉल्व्ह करायचा असतो. यामध्ये बघा डायलॉग रायटिंग किंवा तुम्हाला ड्राफ्टिंग अ स्पीच असे 2 सब क्वेश्चन पैकी कुठलाही एक सब क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असणार आहे 5 मार्क्ससाठी. यानंतर बघा तुम्हाला सेक्शन 5 मध्ये तुमचा 6 नंबरचा क्वेश्चन असणार आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफरसाठी. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 10 मार्क्ससाठी असणार आहे. यामध्ये तुम्हाला 2 सब क्वेश्चन 5 मार्क्ससाठी विचारले जातात. ज्यामध्ये तुमचा क्वेश्चन नंबर 6A असतो सॉल्व्ह एनी वन ऍक्टिव्हिटी. यामध्ये बघा A1 क्वेश्चन असणार आहे तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल. आता बघा व्हर्बल टू नॉन व्हर्बल म्हणजे काय? तुम्हाला एक पॅसेज दिलेला असणार आहे. त्या पॅसेजला तुम्हाला नॉन व्हर्बल फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायचे. ते कशा पद्धतीने? तुम्हाला एक तर तुम्ही डायग्राम ड्रॉ करू शकतात, तुम्ही ट्री डायग्राम ड्रॉ करू शकतात किंवा फ्लोचार्ट ड्रॉ करू शकतात. अशा पद्धतीने तुम्हाला व्हर्बल टू नॉन व्हर्बल तुम्हाला इन्फॉर्मेशन हे ट्रान्सफर करायची असते. त्यानंतर A2 क्वेश्चन असणार आहे नॉन व्हर्बल टू व्हर्बल. आता बघा तुम्हाला एक तर ट्री डायग्राम दिलेली असणार आहे किंवा तुम्हाला फ्लोचार्ट दिलेला असणार आहे. त्या फ्लोचार्ट किंवा ट्री डायग्राम मधली इन्फॉर्मेशन तुम्हाला व्हर्बल फॉर्मॅटमध्ये म्हणजे पॅसेज फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ट्रान्सफर करायची असते. तर बघा अशा पद्धतीने तुमचा A2 क्वेश्चन असणार आहे. या दोन्ही क्वेश्चन पैकी तुम्हाला एक क्वेश्चन 5 मार्क्ससाठी तुम्हाला सॉल्व्ह करायचं असणार आहे. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 6 मध्ये तुमचा B सब क्वेश्चन असतो सॉल्व्ह एनी वन ऍक्टिव्हिटी. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी विचारला जातो. या क्वेश्चन मध्ये पण तुम्हाला B1 किंवा B2 या 2 सब क्वेश्चन पैकी कुठलाही एक सब क्वेश्चन 5 मार्क्ससाठी सॉल्व्ह करायचा असतो. यामध्ये B1 सब क्वेश्चन असतो तुम्हाला न्यूज रिपोर्ट रायटिंगसाठी आणि B2 सब क्वेश्चन असतो डेव्हलपिंग अ स्टोरीसाठी. या दोन्ही सब क्वेश्चन पैकी कुठलाही एक सब क्वेश्चन 5 मार्क्ससाठी तुम्हाला सॉल्व्ह करायचा असतो. यानंतर बघा तुमच्या प्रश्नपत्रिकेतला शेवटचा प्रश्न असतो क्वेश्चन नंबर 7 ट्रान्सलेशनसाठी. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 5 मार्क्ससाठी असतो. अगदी सोपा प्रश्न असतो. यामध्ये बघा तुम्हाला 3 सब क्वेश्चन विचारले जातात. ज्यामध्ये पहिला सब क्वेश्चन असतो क्वेश्चन नंबर 7A. यामध्ये ट्रान्सलेट द वर्ड्स इन मराठी. तुम्हाला 6 वर्ड्स दिले जातील. त्या 6 वर्ड्स पैकी कुठल्याही 4 वर्ड्सला तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं असतं. हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी परीक्षेत विचारला जातो. यानंतर बघा क्वेश्चन नंबर 7B. यामध्ये ट्रान्सलेट द गिव्हन सेंटेन्स इन मराठी. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 2 मार्क्ससाठी असतो. यामध्ये बघा तुम्हाला 4 सेंटेन्स दिले जातील.
त्या 4 सेंटेन्सपैकी कुठल्याही 2 सेंटेन्सला तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट हे करायचं असतं. त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 7C असणार आहे तुम्हाला ट्रान्सलेट द गिव्हन प्रोव्हर्ब इन मराठी. तुम्हाला एक प्रोव्हर्ब दिलेला असणार आहे, त्याला तुम्हाला मराठीमध्ये ट्रान्सलेट हे करायचं असणार आहे. हा देखील क्वेश्चन तुम्हाला 1 मार्क्ससाठी असणार आहे. असे एकूण 5 मार्क्ससाठी तुम्हाला क्वेश्चन नंबर 7 असणार आहे. तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला सेक्शन 5 असणार आहे रायटिंग स्किलचा 25 मार्क्ससाठी. तर बघा तुम्हाला बोर्डाचा पेपर कशा पद्धतीने असणार आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.